काही काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून जातात. अशी माणसं प्रत्येकाला आपापल्या जीवनाच्या वाटचालीत मिळत असतात, भेटत असतात आणि त्यांच्या छत्रछायेखाली आपला विकास होत असतो. माझ्या आयुष्यात सुद्धा असंच एक नाव आलं, ते म्हणजे पद्मश्री रमेश पतंगे. रमेशजींचा या 9 ऑगस्टला 81वा वाढदिवस आहे. 81 वर्षाचे चिरतरुण रमेशजी आजही वैचारिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आपला दरारा कायम ठेवून आहेत. दरारा हा शब्द नकारात्मक दृष्ट्या न पाहता त्यातला सकारात्मक भाव लक्षात घेतला तर किती गंभीरपणे आणि किती कष्टपूर्वक त्यांनी आपलं स्थान निर्माण केलंय हे आपल्या लक्षात येईल. अशा रमेशजींच्या सहवासात गेले 25 वर्ष मी काम करतोय आणि या 25 वर्षात रमेशजी मला जे कळले, समजले आणि माझ्या जडणघडणीत त्यांनी जे महत्वपूर्ण काम केलं, या सगळ्यांचा आढावा घेणारं आणि रमेशजी काय किंवा मी काय ज्या विचारधारेचे पाईक आहोत, त्या संघ विचारधारेत काम करत असताना संघ जगणं म्हणजे काय असतं याची अनुभूती रमेशजींकडे पाहताना मला पदोपदी होत असते. अनेक गंभीर प्रसंगी किंवा अनेक अटीतटीच्या प्रसंगी संघाला काय वाटेल असं जेव्हा मला प्रश्न पडतो, तेव्हा रमेशजींचं म्हणणं माझ्यासाठी दिशादर्शक असतं. आणि अशा रमेशजींच्या या सगळ्या वाटचालीचा आढावा घेणारं आणि त्यांच्या जीवनातला संघ, त्यांनी संघ कसा जगलेला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणारं संघ जगणारा माणूस नावाचं पुस्तक आपण साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून येत्या 9 ऑगस्टला प्रकाशित करतो आहोत. त्या पुस्तकाच्या माध्यमातून रमेशजींचं चरित्र मी मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण रमेशजींचं मी माणूस संघ, अंगुष्ठांते लेखणी, समरसतेचा वाटसरू या 3 पुस्तकातून त्यांच्या जीवनातले विविध टप्पे अधोरेखित झालेलेच आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन संघ जगणं म्हणजे काय असतं आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून कसं अभिव्यक्त होतं याची मांडणी करण्याचा, आणि तेही मांडणी करत असताना मी प्रत्यक्ष अनुभवलेलं, म्हणजे कुणीतरी सांगोवांगी सांगितलं आणि ते लिहिलं असं न होता माझे अनुभव, मला दिसलेले रमेशजी आणि मला त्यातला त्यांच्या त्या जीवन व्यवहारातला कळलेला अर्थ शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातून केलेला आहे. रमेशजींची लेखणी, रमेशजींची पत्रकारिता, रमेशजींचे विचार याचे आपण सगळे चाहते आहात. रमेशजींच्या कुठल्याही लिखाणाला आपण स्वीकारत असता, त्याला सर्वदूर पोचवत असता. अशा विचारवंत, समाजचिंतक, संविधानाचे अभ्यासक पद्मश्री रमेशजी पतंगे यांचं हे विचार चरित्र म्हणूया आपण, हे विचार चरित्र सुद्धा सर्वदूर पोचवणं गरजेचं आहे. कारण एखादा माणूस जेव्हा विचार मांडतो, त्या विचारावर ठाम राहतो, तेव्हा त्याचं आचरण कसं करतो, ते आपल्या जगण्यात ते कसं विचार उतरवतो हे सुद्धा समाजाला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून संघ जगणारा माणूस हे पुस्तक आपण सगळ्यांच्या मदतीनं सर्वदूर घेऊन जाऊया. विवेकची जी पुस्तक मालिका आहे, या पुस्तक मालिकेतील एक महत्वाचं पुस्तक म्हणून याची नोंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि 9 ऑगस्ट रोजी रमेशजींना 81व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांना समाजातील सर्व स्तरात त्याचं दर्शन घडवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.